कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय श्री विनायकं गुरुनौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जो आनंद सत्य प्रकाश विभुवानी आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम विरविती देवी कुबेरही तैसेची जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदय ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजची माझी होतसे ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोई ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची असे पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीची आहे आत्माप्त काम तरी नमन कोणा करावे म्या जयांचे केलिया स्मरण सकल विद्येचे होय अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता विचार सागर तरंग 5वा परिच्छेद 5वा या अगोदर प्रामाण्याविषयी श्रेष्ठत्व द्वैत आणि अद्वैत जे अद्वैत ब्रह्मज्ञान आहे अभेद ज्ञान आहे शंकराचार्यांनी ते सिद्ध करून दिलं आहे अगोदरच सिद्ध होतं पण द्वैत मताचा त्या काली थोडासा वर्चस्वाला त्यांचा डाव चालला होता म्हणून त्यांचं खंडन केलं आणि तेच मत कसं प्रामाण्य आहे याविषयी
एका राजाची गोष्टही सांगितली होती, द्वैत मत कसं अप्रामाण्य आहे म्हणून. मग द्वैत मताचा नुसता विचार जरी आला तरी मनुष्याला दुःखाला सामोरं जावं लागतं, दुःख भोगावं लागतं. आणि द्वैतातच जर वागत असेल, द्वैतातच जर रममान असेल तर संसारिक जीव केवळ द्वैतामध्येच आहे. पण तो द्वैत वास्तविक दुःखाला कारण आहे याचं ज्ञान जीवाला नाही. म्हणून जीव दुःखाच्या खाणीमध्ये पडलेला आहे. हे शिष्यानं विचारलं होतं म्हणून सांगितलं की द्वैत मत प्रमाण का अद्वैत मत प्रमाण म्हणून. तर गुरुजी म्हणले अद्वैत मतच प्रमाण आहे आणि तेही प्रमाण त्यांनी वेदापासून सांगितलंय, भगवान व्यासापासून सांगितलंय. शंकराचाच अवतार शंकराचार्यांनी घेऊन अद्वैत मताची सिद्धी केली आहे असंही सांगितलं. आणि त्याला ते सांगितल्यावर पटलं, कारण सांगितल्यावर कळत असतं, पण सांगणारा असावा आणि ऐकणारा असावा. विचारणारानं विचारावं आणि सांगणारानंही सांगावं, पण विचारणारानं विचारण्यासारखंच विचारावं आणि सांगणारानं त्याच्या बुद्धीप्रमाणे त्याचं उत्तर द्यावं, त्याच्या बुद्धीप्रमाणे त्याच्या अधिकारानुसार उत्तर द्यावं. तसं इथं गुरुजी त्याचं समाधान करत आहे. मग विषय काय चालू आहे आता 5व्या तरंगाचा? तर प्रमाण्याविषयी चालू होता. तिथूनच शंका चालू झाली. मग अधिकारी कोण आहे आणि त्याला काय हातात त्याच्या बुद्धीच्या कोतेप्रमाणे कसं समाधान करावं, कारण तो अदृष्टी आहे, मध्यम अधिकारी आहे. म्हणून त्याला जो अर्थाध्यास झालेला आहे तो अर्थाध्यास कसा निवृत्त होईल, जगत भ्रम झाला आहे तो कसा निवृत्त होईल, याविषयी त्याच्याच कालानं गुरुजी उत्तर देतात. मग त्याला ब्रह्मण्याविषयी जो गुरुजीने सांगितलं त्याबद्दल त्याच्यावर विश्वास बसला. पण त्याची एकच शंका नव्हती ना, त्याच्या 3 शंका होत्या. एका शंकेमध्येच 3 शंका आहेत की मग वेद गुरु जर मिथ्या मानले तर त्यांच्यापासून होणारा बोध ही मिथ्याच. मग त्या मिथ्या बोधापासून संसार निवृत्ती कशी होईल, हा एक प्रश्न होता त्याचा. त्याबद्दल गुरुजी आता सांगणार आहेत. ब्रह्माच्या अभेदाबद्दल, अभेदाच्या सिद्धीबद्दल वेद सद्गुरु सत्य आहेत, वेद आणि सद्गुरु सत्य आहेत किंवा मिथ्या आहेत याचे समाधान सांगतो. म्हणजे गुरु आणि वेद हे सत्य आहेत का मिथ्या आहेत, कारण तुला त्याचीच शंका आहे, त्याच्यावरच शंका आहे. कारण त्यांच्यापासून जो बोध होणार आहे तो बोध तुला सत्य आहे का मिथ्या आहे, आणि त्या बोधानं जे निवृत्त होणार आहे ते सत्य आहे का मिथ्या आहे. वैद्य उपचार म्हणजे औषध, आणि ज्याच्याबद्दल करायचा आहे तो रोग, हे तिन्ही कसे आहेत. हे जर एका सत्तेमधले असतील तर तो वैद्य, ते औषध आणि रोग
वैद्य औषध देईल आणि त्या रोगानं रोग बरा होईल एका सत्यता असेल तर. आणि जर सत्ता भिन्न असेल तर होणार नाही. हा मुळात समजुतीचा प्रश्न आहे. सत्ता त्यांनी भिन्न मांडलेली आहे. शिष्यानं सत्ता कशी मांडली? भिन्न सत्ता मांडली. कारण संसार त्याला सत्य स्वरूपाचा आहे. संसारिकाला संसार सत्य स्वरूपानं आहे, सत्य रूपाने. तसाच शिष्याला सुद्धा संसार सद्रूपानच आहे. आणि मग त्याला संसाराची निवृत्ती करायची, कारण की संसारामध्ये दुःख आहेत म्हणून. आणि त्या संसाराची निवृत्ती करण्यासाठी म्हणजे संसारातल्या दुःखाची निवृत्ती करण्यासाठी उपाय काय सांगायले शास्त्र, गुरु आणि वेद. गुरु आणि शास्त्र म्हणजे वेद हा उपाय. म्हणजे शास्त्रातला सद्गुरूंना बोध करून द्यायचा. मग तो बोध हा सत्स्वरूपाचा मानायचा का मिथ्या स्वरूपाचा मानायचा? कारण इथं अगोदरच सांगितलंय की जो बोध असतो, जो गुरु असतो आणि जे वेद आहे ते मिथ्या आहेत म्हणून. आणि मग शिष्याला प्रश्न पडला की हे जर मिथ्या आहेत तर मग आपल्या ठिकाणी असणारे सत्य दुःख, खरंच आपल्याला संसारात व्हायलेलं दुःख हे मिथ्या वेदगुरूपासून कसं निवृत्त होईल? त्याबद्दल त्याला शंका झाली होती. मग ते म्हणाला, गुरुजी मला तर संसार निवृत्तीची इच्छा आहे, पण वेद आणि गुरु हे मिथ्या आहेत आणि त्या मिथ्या वेद गुरुपासून सत्रूप असणाऱ्या संसाराची, त्याच्या दुःखाची निवृत्ती कशी होईल? आणि जर होतीच असं जर मानलं, होत नाहीच, माझ्या मतानं तर होत नाहीच. आणि जर तुम्ही बळच लागलात म्हणायला होती होती दुःखाची निवृत्ती होती वेदगुरूपासून, तर मग मला हेही सांगा की मृगजळापासून तहान भागती का? जर वेदगुरूपासून संसार दुःखाची निवृत्ती होत असेल तर मृगजळानं तहान जायला पाहिजे. कारण तहान ही व्यावहारिक सत्तेतली आहे, व्यावहारिक पुरुषाला लागलेली आहे, आणि मृगजळ प्रातिभाषिक सत्तेतलं आहे. तसं वेदगुरु हे प्रातिभाषिक सत्तेतले तुम्ही मिथ्यात म्हणून सांगायला, आणि मला संसार सतरूपातला आहे. मग सतरूप म्हणजे व्यावहारिक असणारा प्रपंच हा कसा निवृत्त होईल वेदगुरूपासून? असं त्यानं गुरुजीला विचारलेलं होतं आणि त्याचंच उत्तर गुरुजी आज सांगणार आहेत. गुरुजी म्हणतात, बाबा रे, पारमार्थिक दृष्ट्या म्हणजे पारमार्थिक सत्तेतून जर बघितलं तर वेद आणि गुरु मिथ्या आहेत. कारण फक्त एक सत्य आत्माच आहे आणि बाकी सर्व मिथ्या. मग आत्मा सोडून काय सत्स्वरूप होईल? काहीच सगळंच मिथ्या होईल की. मग वेद आला, गुरु आला, शास्त्र आले, हे परमार्थ करणं आला, संसार तर आलाच आला, हे सर्वच काय आहे? मिथ्या. मिथ्या आहे. मग या वेदगुरूंना मिथ्यात्व सांगून त्यांना व्यावहारिक सत्यत्व असले तरी ज्या अर्थी सर्व व्यवहार अविद्या कार्य मिथ्या आहे, व्यवहारामध्ये आपल्याला ते सत्य वाटतात, वेदगुरु व्यावहारिक सत्यत्व आहे,
पण पारमार्थिक दृष्ट्या मिथ्याच. मिथ्याच आहे. पण व्यावहारिक दृष्ट्या जरी सत्य दिसत असली तरी अविद्याचे कार्य येतं. उपादान काय आहे? अविद्या. म्हणून जगामध्ये धुळीचा कण असो की पर्वत असो, हे सर्व कसं आहे? मिथ्या आहे, मिथ्या. कारण अविद्या उपादान कारण आहेत ते. अविद्या त्याला उत्पन्नाला कारण आहे. जगताला उत्पन्नाला कारण कोण? अविद्या. सर्पाला उत्पन्नाला कारण कोण सांगितलं होतं? चैतन्याच्या आश्रित असणारी अविद्या. अविद्याच कारण आहे उत्पत्तीला. हा, आणि ज्ञानाला त्याच्या अंतःकरणोपहित चैतन्याचे आश्रित असणारी अविद्या. सत्वगुण प्रधान असणारी ती त्याच्या ज्ञानाला कारण आहे. म्हणून उत्पत्तीला कारण अविद्याच आहे. मग जगत उत्पत्तीला कारण अविद्या म्हणावी लागते. म्हणून अविद्या कार्य मिथ्या आहे सर्वच. त्या अर्थी त्या मिथ्या व्यवहारातील आता व्यवहार सगळा झाला आहे. जागृत प्रपंच या व्यवहारातील वेद आणि सद्गुरू ही मिथ्याच आहेत. आता वेद गुरु मिथ्या मानले तर त्या मिथ्या वेद गुरूंच्या उपदेशाने संसार कसा निवृत्त होईल, आणि मिथ्या वेद गुरु पासून संसार दुःख निवृत्त होते असे मानावे तर मृगजलाने तृष्णेची निवृत्ती का होऊ नये या शंकेचे तुला उत्तर देतो. आणि ते उत्तर कसं देतो? दृष्टांतपूर्वक देतो. दृष्टांत देऊनच सांगतो. कारण दृष्टांत देऊन जर सांगितलं तर जरा लवकर कळत आहे. आणि उपपत्ती नाही वापरली, दृष्टांत नाही वापरला तर तो तत्वदृष्टी सारख्याला नाही समजत. तत्वदृष्टी सारख्याला कळत आहे. पण हा कसा आहे? आदृष्टी आहे. म्हणून याला काय करावं लागेल? उपपत्ती सहित सांगावं लागेल. हे घ्या. म्हणून गुरुजीनं उपपत्तीची सोय केली. काल ही उपपत्ती करूनच सांगितलंय आणि आज ही उपपत्ती करूनच सांगायचंय. अधिकार तैसा करू उपदेश, मुंगीवरी भार गजाचे पालन असं नाही. जसा अधिकार असेल तसंच सांगावं लागतं. म्हणून म्हणले तुला एक दृष्टांत सांगतो, कथा सांगतो. मिथ्या वेद गुरु पासून संसार निवृत्तीविषयी राजाची गोष्ट आहे. गोष्टीचं नाव काय? मिथ्या वेद गुरु पासून संसार निवृत्तीविषयी राजाची गोष्ट. गोष्टीचं नाव. ती गोष्ट अशी आहे, जसा इंद्र आहे देवाचा देव, सगळ्या देवाचा राजा आहे. केवढा असेल ते? मग आपल्या भूतलावर ह्या प्रजाचा राजा असतो तो केवढा असतो? त्याला बसायला कशी गाडी असते, त्याच्या संरक्षणासाठी किती लोक असतील बंदुकी घेऊन. राजाला म्हणल्या पंतप्रधानाला किती संरक्षण आहे आता, आणि त्याला काही कमी असते का? पण या ठिकाणी जो राजा सांगितलाय तो इंद्रासारखा सांगितलाय. तो मग तो केवढा असं? मग तो बलवान होता. आता तेवढा झाला म्हणल्या बलवान असणारच की. आणि प्रतापी राजा होता. त्याच्याकडे पुष्कळ राजवाडे होते. राजवाडे पुष्कळ राजवाडे, एक नाही अनेक राजवाडे. असंख्य सैनिक होते.
हजारो सैनिक तर ते झोपल्याच्या नंतर त्याच्या महालाच्या बाहेर वेढा घालून आणि बंदुकी जोडून उभा राहिलेले. आणि असा राजा एक दिवशी सभा संपून तो आपल्या महालात गेला आणि फुलांच्या शय्येवर दररोजचं त्याचं जे शयन कक्ष सजवलेला असतंय त्या ठिकाणी दास दास्या वारा घालायला. राजाची सोय म्हणजे काहीतरी वेगळंच असतंय, देवच असतंय ते. प्रजाचा कोण असतो तो देवासारखी त्याची सगळी ही थाटमाट असतो. तसा थाटमाट त्याचा झोपण्या सगळं असतंय. झोपताना सुद्धा त्याला फुलावरच झोपवी देत. असा तो सभा संपवून राजमहालामध्ये गेला आणि तिथं फुलेच्या शय्येवर तो झोपला. झोपल्याबरोबर दिवसभर त्याने बसून बसून त्याला कंटाळा आला होता, शिरला होता आणि त्याला झोप लागली. कशावर झोपला होता? फुलाच्या शय्येवर झोपला होता. आणि त्याच्या उशाला धनाचे कोठारे म्हणजे घर, धनाचे, सोन्याचे, चांदीचे, शस्त्राचे सुद्धा कोठार, सैनिकाच्या हातात सुद्धा तलवारी. आणि तशा बंदोबस्तात तो झोपला होता. पण झोपल्यावर त्याला स्वप्न पडलं. कशासाठी सांगायला दृष्टांत ते लक्षात असू द्या. वेद आणि गुरु यांना मिथ्यात्व दिलं तर संसार दुःखाची निवृत्ती कशी होईल, असा त्याचा प्रश्न आहे शिष्याचा. आणि त्याला उत्तर द्यायचंय की तू जे म्हणायला संसार दुःखाची निवृत्ती कशी होईल, तर त्याला सगळं समजत आहे ह्या दृष्टांतामध्ये. त्या राजाला स्वप्न पडलं. तर स्वप्न काय पडलंय ते सांगितलं इथं. तो राजा एका गावामध्ये दरिद्र्यासारखा स्वप्नामध्ये, की त्याच्याजवळ काही 5 पैसे सुद्धा नाही, हातामध्ये शस्त्र नाही, सोबत कोणी नाही, तो एकटाच सारखा फिरू लागला. आणि मग ते फिरत असताना त्याला वाटलं आपण या गावामध्ये भूक लागली, काहीतरी मागून खावं. म्हणून तो गावामध्ये केळीचं पान घेऊन हात पुढं पसरून म्हणू लागला की मला काहीतरी वाढा, काहीतरी खायला द्या, लय भूक लागली. असं तो गावामध्ये, पण त्याला कोणी देईना दिलं खायला, कोणीही वाढीना गेलं. कोणीही त्याला म्हणू लागले जा पुढे जा. कोणी तर वाढलंच नाही, पण उलट त्याच्या पायाला कुत्र्यानं चावा घेतला. कुत्र्यानं पायाला पिंजरीला धरलं त्याच्या आणि लोळगात तोडून काढला. आणि मग त्या ठिकाणी लागला तो दुःख करीत बसला की आता काय करावं, इथं खायला अन्न नाही, तर आता ही जखम कशी बरी करायची. आणि जखम जर बरी नाही केली तर कुत्र्याचं विष आपल्याला लागून आपण मरू. असं कुठे म्हणायलाय तो? स्वप्नात म्हणायला. आणि कोण आहे पण तू? राजा आहे. आणि स्वप्नात भिकारी झाला. त्याच्याजवळ काहीच नव्हतं. म्हणून तो कोणालाही दयामाया करू लागला की बाबा मला
कोणातरी वैद्याला दाखवा, मला कुत्रा चावलंय, याच्याजवळ काहीतरी औषध पाणी करा, पण कोणीही त्याला त्याच्याजवळ थांबा नाही गेलं, कोणीच त्याच्यावर दया करी नाही गेलं. कारण दया करणारे हे काही त्याच्याजवळ असलं तरच दया करतात. संसारामध्ये संसारिक लोक हे विनाकारण दया करत नाही, कारणानं दया करतात. आपण जर काही याला दया दाखविली, त्याच्यापासून आपला काय फायदा आहे हे पाहतात. कोणीही कोणाचं फुकट काम करत नाही, आपला त्याच्यात काहीतरी फायदा स्वार्थ पाहतात, तेव्हा त्याचं काम करतात ते. असा संसारामध्ये संसारिक माणूस निस्वार्थी असतो का? निस्वार्थी संसार करणारा निस्वार्थी पुरुष असतो? निस्वार्थी पुरुष संसार करतच नाही. निस्वार्थ जर त्याच्या ठिकाणी आला तर तो परमार्थच करेल, संसार करणार नाही. म्हणून संसारामध्ये निस्वार्थी वृत्तीचे अंतःकरण नसतात. निस्वार्थी अंतःकरण हे परमार्थातच असतात. संसार म्हणजे स्वार्थाचा बाजार आहे. संसार म्हणजेच काय? स्वार्थाचा बाजार आहे. तिथं सगळं स्वार्थच. कोणी कोणाला जर देत घेत असं तर काहीतरी दिलं तरच त्याला काहीतरी प्राप्त व्हाले. काही न देता घेता त्याची ते तृप्ती होतच नाही संसारामध्ये. काही न देता घेता म्हणजेच परार्थ कोणी करत नाही, सगळे स्वार्थी आहेत. येथे स्वार्थाचे भाई भाई रे, भाई भाई आहेत, भाऊ भाऊ आहेत, पण स्वार्थाचे येत. निस्वार्थ असा कोणी स्वार्थ करत नाही. मेल्या मागे मरणे, देखो गेली आहे ह्याची सर्वांशी करणे, परी जन्म मृत्यू निवारणे हा स्वार्थ कवने न धरीजी. हा परमार्थातला स्वार्थ झाला. मेल्या माग मरायचं तोही एक स्वार्थच आहे. जग मरायले म्हणून आपल्याला मरावं लागणार आहे, हा काय झाला? स्वार्थच झाला त्याचा, है का नाही? मग तसा स्वार्थ धरूच तर जन्म मृत्यू निवारणे हा स्वार्थ का म्हणून धरायचा? हे स्वार्थ का म्हणून करून घेऊ नये माणसानं? या स्वार्थात का येऊ नये? जन्म मृत्यू निवारणे हा स्वार्थ कवने न धरीजी, हा स्वार्थ का धरीत नसतील? जे मरायले त्याच्या मागच मरायले, हा स्वार्थ धरलाय. म्हणजे संसारामध्ये स्वार्थ कसा आहे की जे संसारात दुसरा करायला आहे तसाच तोही दुसरा करायला. अवलोकन जे करायले ते एकमेकाचं, ते सर्व दुःख रूपाचं अवलोकन आहे. सुखाचं अवलोकन एकही नाही संसारामध्ये. म्हणून दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार थोडा सुद्धा नाही. म्हणून तर त्याला दुःख बांधवडी म्हटलं. संसाराला कोणीच चांगलं म्हणलं नाही हो आता वस्तूवर. तरी पण इतके लोक कसे संसारातच येतात? म्हणजे जेव्हापासून ही सृष्टी उत्पत्ती झाली का, अनादिकालापासून आणखी संसाराचं गुणगान कोणीच गायलं नाही चांगला आहे म्हणून. आतापर्यंत सांगायले तर की संसार दुःखामुळं चहूकडे इंगळत, विश्रांती नाही कोटे रात्र दिवस तळमळ. म्हणजे संसाराचं स्वरूप हे दुःखरूप असताना सुद्धा जीव त्या संसाराला सोडायला अजिबात तयार नाही. कारण त्यांनी त्याचा स्वार्थ धरलाय. कशाचा? संसाराचा स्वार्थ धरलाय. संसार म्हणजे शरीर, संसार म्हणजे शरीर, आणि या शरीराला संसार आहे. आणि संसार म्हणजे जन्मणं आणि मरण. मग संसार कुणाला आहे? शरीराला आहे.
शरीरातल्याला नाही, पण शरीरातला जे आहे का तो या शरीरालाच मी म्हणायला. मग संसार त्याला लागला, कारण शरीराला संसार आहे, जन्म मरण शरीराला आहे. म्हणून संसारापासून वेगळं होता येतंय, संसारापासून निराळं होता येतंय, आपल्यात संसार नाही असं जाणता येतंय. पण जर आत्मबोध झाला तर, आणि आत्मबोध करून नाहीच घातला, संशय निवृत्त केलाच नाही, तर मी सच्चिदानंद आत्मरूप आहे असं कसं जाणता येईल? मग मी ब्रह्मरूप आहे हे ज्ञान करून घ्यावंच लागेल ना गेलेलं. मग हे ज्ञान वेदांत शास्त्राशिवाय दुसरीकडे कुठे आहे का? मग संसारातून आपल्याला तरुण जायचं असेल, संसाराच्या दुःखातून पार पडायचं असेल, तर वेदांत शास्त्र ऐकल्याशिवाय दुसरा पर्याय आहे का कुठं? इतकं हे सत्य असून सुद्धा संसारिक जीव वेगळेच प्रयत्न करायला त्याच्यासाठी तो. मग वास्तविक विचार केला तर असं वाटतंय की तो जो प्रयत्न करायला, त्याला खरा प्रयत्न करायचेच नाही, उगाच जग करायले म्हणून करायला, त्याला संसार निवृत्ती करायचीच नाही. आणि जर त्याला संसार निवृत्ती करायची असा जर त्याचा निश्चय असेल, तर तो संसारीमध्ये प्रवृत्ती कशी ठेवी? संसारात प्रवृत्ती कसा ठेवी? मग प्रवृत्ती त्याची परमार्थात यायला पाहिजे ना. मग त्याची निवृत्ती शास्त्रामध्ये प्रवृत्ती येत नाही, त्याला संसारच करायचा आहे. म्हणून एखाद्याला जर म्हणलं का हो तुम्ही आता 6 महिन्यापासून वेदांत शास्त्र ऐकायला, आणि 4 दिवस झालं तुम्ही दिसत ना झालात, का म्हणून येईना तू आता? काय सांगा तुम्हाला, मै हिरत चालू आहे, माझ्या पोरीला पाहुणेच बघा येणार होते, अमुकच झालं तमुकच झालं, रोज एक कारण. आता हे कारण सांगायला त्या अर्थी काय समजून घ्यायचं? त्याची प्रवृत्ती संसारामध्येच आहे, परमार्थात प्रवृत्ती नाही. आणि ज्याची परमार्थामध्ये प्रवृत्ती असते का, ते कोणतंही असू द्या कारण, त्या कारणाला झुगारून परमार्थ करतो. कारण आवश्यक तो शेवट, येरथे अवघ्याची दुःख, चालू जाणे अशी वाट, ऐसा एखादा विराळा. सुरुवातीलाच हा अभंग त्यांनी प्रमाण म्हणून घेतलेला आहे. यज्ञभूतांच्या पाळणा, भेद कार्य कारणा, पावावया उपासना, ब्रह्मस्थानी प्रस्थान, आवश्यक तो शेवट, येरते अवघेची दुःख, चालो जाणे ऐशी वाट, ऐसा एखादा विराळा. असा एखादा विराळा परमार्थामध्ये प्रवृत्त होतो आणि परमार्थाचा शेवट करतो आणि परमानंदाला प्राप्त होतो. असा वैराग्यवान एखादा असतो. तसं याला वाटायले राजाला, त्या आपण अभागी आहोत, आपल्याजवळ संपत्ती नाही, आपण भिकारी आहोत, असं का वाटायले त्याला राजा असून? म्हणजेच स्वप्न अवस्थेमध्ये जागृती अवस्थेतले सर्व संस्कार लुप्त होतात. स्वप्न अवस्थेत जागृतीतले संस्कार सगळे, एकही संस्कार नसतो स्वप्नामध्ये, जागृतीतला एकही नसतो संस्कार. आणि काही तर असं सांगतात की जे जागृतीत पाहतो तेच आपल्याला स्वप्नात दिसते. कोणाचं सत्य मान नाही. स्वप्नामध्ये एक तरी आपल्याला वाटतंय का जागृतीतलं हे आहे म्हणून? तिथं आपणच स्वप्न पाहतो, पण एक तरी आठवण येते का आपल्याला मी हे जागृतीतलं पाहिलो म्हणून? म्हणजे जागृतीतलं त्यामध्ये स्मरण थोडंही नसतं स्वप्नामध्ये. कारण
त्या ठिकाणी उपाधी भेदानं झालेलं ज्ञान असतं. उपाधी भेदानं झालेलं ज्ञान आहे, अवस्था भेदानं झालेलं ज्ञान आहे. ह्या अवस्थेतला त्या अवस्थेमध्ये संबंध नसतो. ते वेगळा मजला आहे, हे वेगळा मजला आहे. त्या मजल्यात आपण जरी असलो तरी संस्कार धारण करून ठेवणारी जी उपाधी असते ती उपाधी तिथं नसते. जागृतीतली उपाधी स्वप्नात नाही आणि स्वप्नातली उपाधी जागृतीत नाही. आणि या दोन्ही अवस्थेतल्या उपाध्या झोपीमध्ये नाही. म्हणजे झोपीमध्ये काहीतरी येते का स्वप्नातलं? नाही. झोपीमध्ये स्वप्नातलं येत नाही, जागृतीतलं बी येत नाही. स्वप्नामध्ये त्या झोपीतलं येत नाही आणि जागृतीतलं येत नाही. पण जागृतीमध्ये स्वप्नातलंही ज्ञान होतंय आणि झोपेमधलंही ज्ञान होतंय. मी सुखानं निजलो होतो असं स्मरण जागृता आल्यावरही येतंय. म्हणजे जागृतीमध्ये जो सत्वगुण आहे त्या सत्वगुणाच्या योगानं सगळ्या अवस्थेचं ज्ञान प्राप्त होतंय. पण स्वप्न अवस्थेमध्ये जागृतीतले संस्कार अजिबात येत नाही. आता माऊलीनं जे कुठं कुठं सांगितलंय की जागृती जे असे तेची स्वप्ने दिसे, हा काही सिद्धांतापुरतं म्हणलेले आहेत. पण त्यांचा असा म्हणण्याचा भाग नाही की जागृतीमध्ये जे असतं ते स्वप्नात असतं. तसं सजातीय त्या ठिकाणी त्यांनी सजातीयता सांगितली आहे. जसं जागृतीत दिसतं तसंच स्वप्नात दिसत असं म्हणले. पण जागृतीतलं दिसत असं नाही म्हणले. ते काही अर्थ करणारे निराळा अर्थ लावतात. पण जागृतीतलं स्वप्नात अजिबातच नसतं. म्हणजे संस्कार सुद्धा नसतात आपल्याला. जसं आपण काल काही कर्म केलेले आज आपल्या ठिकाणी संस्कार आहेत त्याचे. अमुक अमुक कार्याला मी इतके इतके पैसे दिले होते, आता आपल्या ठिकाणी संस्कार आहेत त्याचे. पण आता असे हे संस्कार स्वप्नामध्ये येतात का? जागृतीतले अजिबात येत नाही. हा, स्वप्नातले येते ना. स्वप्नामध्ये मी अमुक याला असे असे पैसे दिले होते. तो मागणार नाही त्याला पैसे, पण कळतंय मी याला पैसे दिले होते स्वप्नामध्ये. आणि जागृत आल्या ते कळतंय. तसं त्या राजाला आपण राजा आहोत हे थोडं सुद्धा वाटाना. का वाटाना? तर जागृतीतले संस्कार स्वप्नात अजिबातच येत नाही. त्याला खरंच वाटू लागलं की आपण दरिद्री आहोत, भिकारी आहोत आणि आपल्याजवळ पैसा नाही. आता कुदरत चावलंय, मग आता याला नीट कसं करायचं? याला नीट नाही केलं तर आपल्याला त्या कुत्र्याचे जंतू आपल्या शरीरामध्ये प्रभाव करून आपण मरून जाऊ असंही त्याला वाटू लागलं. म्हणून तो कुणालाही दयावाया करू लागला किंवा मला कोणातरी वैद्याकडण्या आणि माझं हे औषध पाणी मलमपट्टी करा. पण त्याला कोणी साथ द्याय नाही गेलं. असंच सगळे स्वार्थी असतात. तिथं जसं सगळे स्वार्थी आपण आपल्या कामाधंद्यात होते, त्याचा कोणी इलाज करी नाही गेलं. मग त्याला नाते होते कोणी नव्हते का? होते. पण त्याला त्याचं ज्ञान व्हायलंय की होते, पण याला टाकून दिलंय. कारण हे भिकारी जे असतात का, दरिद्री लोक असतात का, हे एकले असतात का, फिरतात का, याला घरी येऊ देत नाहीत. त्यानं काहीतरी दोष केलेले असतात. त्याच्या संस्काराला किंवा त्याच्या चालीरीतीला ते कंटाळलेले असतात. किंवा तो कामधंदा करीत नसल, किंवा त्याचे जे नातेवाईक असतात ते काहीतरी वरच्या स्थितीला, वरच्या लेवलला गेलेले असतात. म्हणून त्याला ते टाकून दिलेलं असतंय. संबंध करू देत नाहीत.
जर समजा एखादा मुलगा गरीब घराण्यातला, बापानं कष्ट करून त्याला शिकविलं, आणि तो जर कलेक्टर झाला तर त्या बापाला बाप सुद्धा म्हणत नाही. ते बापाला अशा अनेक कथा आहेत की जर कलेक्टरला तो बाप भेटायला गेला, कुठं, त्याच्या कलेक्टर ऑफिसला, त्यावेळेस ते पोलिस जाऊ देत नाहीत ना भेटायला. मग तो म्हणतो माझा मुलगाच आहे, ते मला जाऊ दे, मला परवानगीची काही गरज नाही. ते म्हणले द्या. तो कलेक्टर तो आपलं असं मळकत धोतरण, फाटका आंगडण, असं कुठं त्या कलेक्टरचा बाप असतोय का? त्याचा विश्वास बसत नाही ना. आणि मग ते निरोप घेऊन जातात किंवा मग असा माणूस आलाय आणि ते तुमचा बाप म्हणायला. मग त्याला तो विचार करतो की मी कोण्या ड्युटीवर आहे, कोण्या पोस्टवर आहे, माझा बाप जर अशा अवस्थेत यांना सांगू तर माझा अपमान होईल. म्हणून तो म्हणतो त्याला हाकलून द्या, तो वेडा मनुष्य, माझा बाप तसा कसा असू शकेल. म्हणजे आलेल्या बापाला तो हाकलून देतो. तिथं तो पत्करत नाही मी त्याचा मुलगा आहे म्हणून. आणि मग घरी गेल्याच्या नंतर त्याला कानात सांगतो की तिकडं अजिबात याचं नाही. ते म्हणतो आज मी काय खाऊ, मग भीक मागून खाय, आमच्या घरला सुद्धा याचं नाही. त्याची बायको बी शिकलेली, तिला पटत का तसा ते त्याचा बाप. म्हणजे हे कसे, ही जी मनुष्याची ती लेवल जी असते, त्याला उपयोगिता का काहीतरी असं म्हणतात, राहणीमान, मुलाचं राहणीमान जर उंचावलं तर तो मुलगा मात्या पित्याला सुद्धा ओळखत नाही. अशा अनेक उदाहरण आहेत आपल्या भारतामध्ये. पिक्चरमध्ये तर लय दाखवित येतं हे असं, पिक्चरमध्ये लय दाखवित येतं, कारण तशी परिस्थिती आहे. मग अशांना भीक मागितल्याशिवाय गत्यंतरच नाही. म्हणजे टाकून दिलेले असतात, ते सोडून दिलेले असतात आणि घरी सुद्धा येऊ देत नाहीत त्याला. तसंच त्याच्या ठिकाणी ज्ञान व्हायले की मला माझे भावानं सोडून दिलं, मला माझ्या पत्नीनं सोडून दिलं, सोयरे दायरे मला ओळखीत नाहीत, असं तो म्हणू लागला. मनात कुजबुजू लागला. काय स्वार्थी दुनिया आहे, इथं खऱ्याला न्याय नाही, असा तो बरळू लागला स्वप्नातच. आणि मग मोठ्यानं आडू लागला, कोणीतरी धावा रे, मलमपट्टी करा रे, मोठ्यानं आडू लागला. पण कुठं? स्वप्नात. आणि उशिरा मोठ्याल्या बंदुकी घेऊन तिथं तर ते हे होते, सैन्य होते. अहो सैन्यच नाही, डॉक्टर सुद्धा 5-5 डॉक्टर असतात तिथं सोबत, तिथं डॉक्टर सुद्धा असतात. मग तितकं झाले तरीही त्याला एकतरी डॉक्टर तिथं कामाला यायलाय का? नाही. गुरुजी शिष्याला सांगायले, त्याच्या उशाला डॉक्टर होते, सैन्याच्या हातामध्ये बंदुकी होते, त्या कुत्र्याला हंडी नाही एकानं बी बंदूक, पैशानं भरलेले घर होते, पण त्याच्यातला एकही पैसा त्याला तिथं काम आला नाही. कुठे होता ते पैसा? त्याच्या जवळच होता की, त्या पैशावर झोपलेला होता ते. इतकं असून सुद्धा त्याच्या एकही कामाला पडलं नाही. कारण स्वप्नामध्ये जागृतीतलं सुतुळी इतकं सुद्धा, कवडी इतकं सुद्धा काही उपयोगाला येत नाही. कारण सत्ता भेद आहे तिथं. तिथं काय आहे? सत्ता भेद आहे. म्हणून तो त्या ठिकाणी दुःखानं कष्टी होत दुःख करीत बसला आणि रडू लागला सारखा. देवाला दयावया करू लागला की देवा आता तूच आहेस, तू या वाचून मला कोणी नाही, मला काहीतरी उपचार कर, मलमपट्टी कर. आणि मग कोण्या डॉक्टरकडे गेला
तर डॉक्टर म्हणत आधी पैसे काढ, पैसे दाखव, कारण वेस तसा दिसू लागला ना त्याचा, बेकाऱ्याचा वेस. ते डॉक्टर म्हणायचे पैसे आहेत का तुझ्याजवळ पट्टी करायला? पैसे असले तर पट्टी, पैसे नसले तर. ते म्हणला मी भुके आहे हो, माझ्याबरोबर काय नाही. मग म्हणलं पट्टी बी नाही, पैसे नाहीत तर पट्टी बी नाही. आणि मग त्याला हाकलून द्यायचं तिथून. मग असं करीत करीत तो शोधात, कोणीतरी मदत करावी याच्या शोधात होता. पण त्याला एक महात्मा भेटला स्वप्नातच, बर का. तो महात्मा म्हणला, काय झालंय मुला तुला? त्यावेळेस तो म्हणला, मला कुत्र चावलंय हो. इथं कोलं म्हणलंय, कोलं काय कुत्र काय? कुत्र चावलंय हो. तर मग त्यानं त्याच्या थैलीतून एक पट्टी काढली, मलम काढला आणि मग त्याला ती जखम धुवून त्याच्यावर ती मलम पट्टी केली. आणि मग ते औषध लावल्यावर त्याला जी आग होऊ लागली, दुःख होऊ लागलं त्या जखमेचं, ते दुःख कमी झालं. ते मलम लावला की अग्निशामक हे असेल ना ते वेदनाशामक. आणि मग त्या ठिकाणी त्याला वाटलं आता आपलं दुःख कमी झालंय. मग तो म्हणला, खरंच निस्वार्थी काही माणसं असतात, यांना आपण म्हटलो नाहीत, काय नाहीत, माझ्या जखमेला मलम लावा, पट्टी करा म्हणून, पण त्यानं स्वतःच निस्वार्थपणानं कार्य केलंय. असं करून त्याला मलम पट्टी करून त्याची आग थोडी कमी झाली आणि त्याला पटकन चेव आला. चेव कसा येतो काहीच सांगा येत नाही. का म्हणून येतो तेही काही सांगता येत नाही. येतो म्हणजे ह्या अवस्था ज्या असतात मनुष्याला, स्वप्न, जागृती आणि सुसुप्ती, ह्या अवस्था प्रारब्ध वशात असतात. प्रारब्ध वशात असतात. आपण हे जे फिरायलो तिन्ही अवस्थामध्ये, हे प्रारब्ध दशेत आहे. प्रारब्ध जसा असेल तशा आपण त्या अवस्थेला चाललो. जर राटपाळणा फिरविला, राटपाळणा, आता त्याला राटपाळण्याला 4 पाळण्या असतील किंवा 6 पाळण्या असतील, पण फिरविताना जो पाळणा खाली असतो जमिनीच्या जवळ, आणि फिरवल्याच्या नंतर पुन्हा दमाव आल्यावर तो पहिलाच राटपाळणा तिथं येईल असं काही. प्रारब्ध वशात जो पाळणा खाली येईल त्याचं ते प्रारब्ध मानायचं. तसं आपण हे 3 पाळण्यामध्ये सारखे बसलेलो आहोत. ह्या राटपाळण्याला किती पाळणे येतं? जागृती, स्वप्न आणि सुसुप्ती. आता आपण जागृती मधल्या पाळण्यामध्ये आहोत, याचं आपल्याला ज्ञान असायला पाहिजे. आता आपण कोण्या पाळण्यात बसलो आहे का नाही? आता आपल्याला सुसुप्ती येणारच आहे का नाही? आपण त्या पाळण्यात बसणार आहोत का नाही? आणि नंतर स्वप्न, म्हणजे आपण बदल चाललोत का नाही? अवस्था बदलत चाललोत का नाही? मग ज्या काळी आपण या अवस्थेतून त्या अवस्थेत जातो त्यावेळेस पूर्व अवस्थेचं काय भान असतं का? काहीच नसतं भान. पण ज्या अवस्थेत आलो त्या अवस्थेत आपण किती आसक्ती करतो, किती माझं माझं म्हणतो. मग हे कशामुळे म्हणत असतो ना आपण? काय आहे याच्यामध्ये? ह्या आसक्तीला कारण काय? स्वप्नामध्ये आपण आसक्ती ठेवतो. स्वप्नातल्या धनाबद्दल, स्वप्नातल्या शेतीबद्दल, स्वप्नातल्या माणसाबद्दल आसक्ती ठेवतो आपण. आणि त्यावेळेस सत्य म्हणूनच आसक्ती असते, काय मिथ्या म्हणून थोडीच असते. पण ती आसक्ती जागृतीमध्ये मिथ्या ठरते. ती धरलेली आसक्ती, तिथलची माया, तिथलचं गोड बोलणं, तिथलचा तिरस्कार, तिथलचा राग, तिथलचा द्वेष,
सगळं काय आहे तिथं आता जागृतीत आल्यावर सगळं मिथ्या होते, है का नाही? आता तेच आपण सत्य त्या ठिकाणी मानलेलं जागृतीत आल्यावर मिथ्या व्हाले, म्हणजे आपण आपल्याला धोका झाला का नाही? हा धोका आपण आपल्यालाच आहे ना. स्वप्नामध्ये आपण जे सत्य मानू लागलो ते जागृतीमध्ये मिथ्या करायलो, म्हणजेच हे आपण आपल्याला धोका आहे. कारण स्वप्न हे जागृतीत आल्यावर मिथ्या आहे, स्वप्नात स्वप्न मिथ्या नाही. तशी जागृती ही सत्य आहे, पारमार्थिक दृष्टीनं सत्य नाही. जागृती पारमार्थिक दृष्टीनं मिथ्या आहे. सत्य नाही, म्हणजे मिथ्याच आहे. कारण ज्या अवस्थेत जाऊ त्या अवस्था आपल्याला सत्य वाटते, तशी आता जागृती अवस्थेमध्ये आहोत ना आपण, ही अवस्था आपल्याला सत्यच वाटायली. मग जसं जागृती आल्यावर स्वप्न मिथ्या वाटतंय, तसं ही जागृती पारमार्थिक सत्ता प्राप्त झाल्यावर म्हणजे आत्मज्ञान झाल्यावर ही जागृती सुद्धा मिथ्या होते. मग त्या राजाला स्वप्नातून जाग आला, त्यावेळेस तो विचार करू लागला, किती पायाला चावलेलं कुत्र, भीक मागायला मी, माझी कोणी मदत करीना गेलं, तो मी कोण होतो? ह्या सगळा तो झालेला प्रकार पाहू लागला. पण त्याच्या उशालाच असणारे डॉक्टर, सैनिक ते आले का कामाला तिथं? तसंच शेवटी आपण ज्याच्या ठिकाणी आसक्ती करतो का ते कामाला येणारच नाही. कारण जागृती ही राहत नसते, जसं स्वप्न राहत नाही का? स्वप्न राहतंय का? तशी जागृती बी राहत नाही आणि झोपही राहत नाही. येती तर खरी पण राहत नाही, अवस्था येते पण राहत नाही, आणि पुन्हा पुन्हा येते. ते आपण त्या ठिकाणचे संस्कार, आसक्ती ही मानली आहे, म्हणून ते आपल्याला अवस्था ही आहे. जोपर्यंत आपण आत्मस्वरूपवान निसंशयानं दृढबोधानं प्राप्त होत नाही, तोपर्यंत आपल्याला झोपेतून जागृता येणारच आहे. झोपेतून कारण झोपेतून आपण ह्या अवस्थेला येलोच ना, स्वप्न अवस्थेला किंवा है का, ह्या दोन अवस्था धरायलो. तसं आपण ब्रह्मरूपच येत, पण जीव दशेला आलो म्हणून प्रमाता जीव व्हायलो, देहाला आलोत म्हणून प्रमाता जीव व्हायलो. आपण जर जीव दशेला आलोच नसतो, आपण देह दशेला आलोच नसतो, तर आपल्याला ह्या अवस्थेमधली आसक्ती कशाला जळली असती. पण आपण झोपल्यावर ब्रह्मरूप व्हालो, पण पुन्हा जीवदशेला यालो. काय यायलो त्याला कारण काय आहे? झोपल्यावर पुन्हा आपण जीवदशेला यायलो, म्हणजे जागृताला यायलो का नाही? हे काय यायलो जागृताला? नाहीतर एकदा झोपी गेलं तर पुन्हा उठायचंच नाही, शास्त्र श्रवण करायची गरज नाही, आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायची गरज नाही, मुक्तता करून घ्यायची काय गरज आहे? झोपला की मुक्त झाला ना, झोपीमध्ये मुक्तच आहे ना, काय दुःख आहे तिथं? कारण तिथं आठवं बी नाही आणि नाठवं बी नाही, म्हणजे ब्रह्मरूपताच आहे. पण आपण झोपेतून जागृत अवस्थेला यालो, त्याला कारण काय? संचित प्रारब्ध, है की नाही? या कारणानं आपल्याला ते बीज आहे ना, ते बीज उगवायले ना. संचिताचं बीज कुठंच आहे? केलेले कर्म, वासना,
तेच तर आपल्याला जागृतीत आणायले. जागृतीत झोपेतून जागृतीत येणं काय आणि मरून पुन्हा दुसऱ्या जन्माला जाणं काय सारखंच आहे. मरून दुसऱ्या जन्माला जाणं काय आणि झोपेतून उठून जागृतीला येणं काय सारखंच आहे, काही फरक नाही. झोप म्हणजे एक मरणच आहे. झोप म्हणजे झोपेमध्ये थोडंच काय असतं ज्ञान, माझं हे माझं ते का कोणतेच संस्कार नसतात. मरणच आहे. झोप म्हणजे एक मेल्यासारखंच आहे ते. पण झोपणं म्हणजे मरणं नाही आणि मरणं म्हणजे मरणं म्हणजे झोपणं नाही, दुसऱ्या जन्माला जाणे. मरणं म्हणजे दुसऱ्या जन्माला जाणं. मरण म्हणजे नष्ट होणे का? मरण म्हणजे देहाचा बदल करणे, उपाधीचा बदल करणे. आणि हे रोज आपण जे स्वप्न याच्यात झोपेमध्ये जाऊन जागृतात यायलोत ना, हे रोज मरण आहे आणि रोज जागणं आहे. झोपीला मरण सुद्धा म्हटलेलं आहे. आणखी त्याच्यामध्ये एक सूक्ष्मता आहे. 3 मरण आहेत. एक मरण आहे, झोप मरण आहे आणि एक क्षणोक्षणाला मरण आहे. क्षणोक्षणाला आपण ह्या गेलेल्या क्षणाचे आता नाही आणि आताच्या क्षणाचे पुढं नाही. जसं गंगेचं पाणी सारखं चालत राहते, ते क्षणाला त्याचा बदल आहे. झाडाचा क्षणाला बदल आहे, कारण बदल होणं झाड मोठं झालेलं असतंय, है की नाही? हे सारखा बदल व्हायला आहे. म्हणजे पहिल्या क्षणाचं दुसऱ्या क्षणाला काहीच नाही. असं असताना ज्याच्यात बदल असतो ते काय सत्य असतं का? जे बदलत, ज्याच्यात हमेशा बदल घडतो ते वास्तविक सत्य नसतं, ते मिथ्या असतं. म्हणून गुरुजीनं शिष्याला सिद्धांत जुळून दिला की जसं त्या राजाला एवढी मोठी संपत्ती असताना स्वप्नात ती कामा आली नाही. शिपाई एवढे असताना ते एकही शिपाई तिथं कुत्रा हाणण्यासाठी कामाला आलं नाही. मलमपट्टीसाठी राजवैद्य राजवाड्यात असताना तिथला एकही वैद्य मलमपट्टीसाठी आला नाही. म्हणून हे जे आहे राजाचं दुःख, ते स्वप्नातलं ते जागृतीत सुद्धा आलं नाही. का आलं नाही? याचा उपयोग तिथं का झाला नाही? सत्ता भिन्न आहे. म्हणून तुला सांगतो की भिन्न सत्ता असेल तर तिथं उपयोग होत नाही. तिथं ते दुःख निवृत्त झाले नाही. स्वप्नातले दुःख निवृत्त स्वप्नात झाले नाही. एवढा पैसा असून, राजाजवळ राजा असून, तसं सत्ता भिन्न पदार्थामध्ये कार्यकारण भाव घडत नाही. तसा वेद आणि गुरु हे पारमार्थिक दृष्ट्या मिथ्याच आहे. हे कसे आहेत? मिथ्याच आहे. आणि संसार ही पारमार्थिक दृष्ट्या मिथ्याच आहे. आणि सांसारिक दृष्ट्या संसार ही सत्य आहे आणि वेदगुरु ही सत्यच आहे. म्हणून समान सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होत असतो. समान सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होत असतो. साधक बाधक म्हणजे एकूण एकाला त्या ठिकाणी कामा येतंय. समान सत्तेमध्ये आपल्या घरामध्ये जर 1000 रुपये असले तर आपल्याला ताप आली तर ते 1000 रुपये आपल्या कामी पडत येत ना. साधक बाधक व्यवहार याला म्हणायचं. आपलं जर खोकलं बळसं आलं तर आपला मुलगा आपल्याला दवाखान्यात नेतो, कारण तो मुलगाही व्यावहारिक सत्तेतला आहे.
आणि आपण ही व्यावहारिक सत्तेत आहोत. आणि तिथं ज्या दवाखान्यात नेलं तेही व्यावहारिक सत्तेतलाच दवाखाना आहे. तिथले मेडिकल औषध सगळं व्यावहारिक सत्य. एकाच सत्तेत येतं. तसा वेद, गुरु आणि संसार हा एकाच सत्तेत लिहित. म्हणून वेद गुरु पासून संसार निवृत्ती न व्हायला काय झालं? आणि तुला वाटू लागलं की संसारच सत्य आहे आणि वेद गुरु मिथ्या आहे. तसं नाही, तसं समजू बी नाही. कारण हे सगळे अविद्याच कार्य आहे. हे कसे आहेत? अविद्या कार्य आहेत. म्हणून एकाच सत्तेतले आहे. म्हणून वेद गुरु पासून संसाराची निवृत्ती होते असं त्याला पटवून दिलं दृष्टांतानं आणि त्याला ते पटलंही. आणखी एक त्याची शंका राहिली, ते आपण उद्याच्या वेळात पाहू. कुंडली कवरदे हरी विठ्ठल. विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुका